समर आणि स्वानंदीची ताटातूट करण्यासाठी मल्लिका आणि मंदाकिनी खेळल्या मोठा खेळ. आता स्वानंदी माहेरी असते आणि समरला कळतं मल्लिकाचं सत्य. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. मल्लिका आदिराला फोन करते आणि ती रडायला लागते आणि म्हणते, मॉम मी उगाचच इकडे आले, बर चल मी तुला नंतर फोन करते. आता हे ऐकून मल्लिकाला खूप आनंद होतो. ती आदिराचा फोन ठेवते आणि मंदाकिनीला करते आणि म्हणते, अहो मी हे काय ऐकते, अहो तुम्ही पडलात, मग आराम करा बघू. मंदाकिनी म्हणते, आमच्या घरातील उपाशी राहतील, मी जराशी बेडवर पडले तर तुमच्या लेकीला कशातलंच काही जमत नाही. अहो ती सध्या किचनमध्ये पाऊलही टाकत नाही, एकदा टाकला तर रोहनबरोबर भांडून माहेरी निघून गेली आणि आत्ता घरी आली तर माझी अशी स्थिती केली. मल्लिका म्हणते, एखाद्या मुलीलाच बोलून घ्या ना तुमची सेवा करायला. मंदाकिनी म्हणते, नाही नाही, अहो आमच्या सुष्मिताचं आत्ताच लग्न झालंय आणि हळूच म्हणते तिला काही जमेल असं वाटतही नाही. तिचा मोबाईल सुटेल तेव्हा आईचं काहीतरी करेल ना. मल्लिका म्हणते, मी सुशबद्दल बोलतच नाहीये, तुमची मोठी मुलगी स्वानंदी, अहो ती तुमची सेवा छान करेल. तसं पण घरातील कामं करायची तिला खूप हौस आहे ना, मग करू द्या ना. आणि तुमच्या सुशची काळजी मी इकडे छान घेते. तसं पण ती तिकडे आल्यानंतर आम्ही इकडे शांततेने राहू. फक्त मंदाताई एक काम करायचं, स्वानंदी तुमच्याकडे आली ना, फक्त समर आणि तिचं बोलणं होणार नाही याची काळजी घ्यायची. आता मंदाकिनी स्वानंदीला फोन करते आणि रडायला लागते. स्वानंदी घाबरून म्हणते, काय झालं आई, अगं तू का रडतेस. मंदाकिनी म्हणते, स्वानंदी हे आदिराने मला पाडलंय, अगं मला साधं उठताही येत नाही. स्वानंदी म्हणते, आई तुला उठता येत नाही ते ठीक आहे, पण आदिराचं का नाव घेते, अगं ती तुला का पाडेल. मंदाकिनी म्हणते, ते जाऊ दे बाई स्वानंदी, तू इकडे ये, तू जर आली नाही ना तुझ्या बाबांना रोहनला जेवायलाच मिळणार नाही आणि तुला तर माहिती आहे ना बाबांच्या गोळ्या चालू आहे, त्यांना वेळेवर खायला लागतं. मी जर पडले नसते ना हे सगळं मिस केलं असतं. स्वानंदी म्हणते, हो आई मी येते, तू काळजी नको करू. पण आता स्वानंदी समरशी बोलत नसते, त्यामुळे ती समरला काय सांगत नाही आणि तशीच माहेरी निघून जाते. ती आता माहेरी येते आणि मंदाकिनीची हालत बघून म्हणते, आई तू बरी आहेस ना, तुला खूप लागलं का. आता नेहमीप्रमाणे मंदाकिनीचं नाटक सुरू होतं आणि स्वानंदी तिची सेवा करायला लागते. आता फोन घेऊन जायला लागते, तेवढ्यात मंदाकिनी म्हणते, स्वानंदी इथे ठेव ना फोन, अगं तिकडे कुठे घेऊन चालली, हे बघ ह्या फोनच्या नादात कुणालाही जेवायला मिळणार नाही, तू इथे ठेव बरं. स्वानंदी म्हणते, बरं आई. समोर ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम बाहेर गेल्या आणि फोन पण नाही केला. तो आता फोन करतो आणि मंदाकिनी उचलते. आता इकडे तिकडे बघते आणि फोन कट करते. समोर म्हणतो, ह्या फोन का कट करतायत, मी समजूतदारपणा दाखवतोय ना आता, यांना बोलायचं नसेल तर फोन घ्यायला काय हरकत आहे. समर घरी येतो आणि मल्लिका फोन लांबवते. स्वानंदी रात्री खिडकीमध्ये बसलेली असते आणि विचार करते, राजवड्यांचा फोन पण नाही आला, मीच करून बघते. ते आता फोन करते. मल्लिका इकडे तिकडे बघते आणि फोन कट करते. स्वानंदी म्हणते, माझा फोन कट केला चक्क, असं का करतायत राजवाडे. ते आता स्वानंदीचा फोनच ब्लॉक करते आणि म्हणते, स्वानंदी आता तू कितीही फोन कर, समर काय तुझा फोन उचलत नाही आणि मी काय तुला या घरात परत येऊ देत नाही. तू समरला भेटणार नाही याची आता मी पूर्ण काळजी घेणार. आता ती मंदाकिनीला फोन करते आणि मंदाकिनी मल्लिकाला फोन करत असते. बाबा येऊन बसतात आणि म्हणतात, नंदू काय करतेस. स्वानंदी म्हणते, काहीच नाही बाबा, बसा ना. दिलीप म्हणतो, तुला कामाचा खूप त्रास झाला ना. स्वानंदी म्हणते, नाही हो बाबा, पण आई अशी कशी पडली, ती तर म्हणत होती आदिराने तिला पाडलं, तिला असं का वाटलं. बाबा म्हणतात, अगं तुला माहिती आहे ना मंदाकिनी कशी आहे, पाराचा कावळा करते, ती पडली आणि तिला निमित्तच झालं. आता काय कित्येक दिवस तुझ्या जीवर आयतं बसून खाईल, काही सांगता येत नाही. मी काय म्हणतो नंदू, तू जा तुझ्या घरी, मी आणि रोहन आहे ना, आम्ही करू सगळं. स्वानंदी म्हणते, नाही हो बाबा, आईला बरं वाटल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. नाही म्हटलं तरी लहानपणीपासनं आईने आमचं खूप केलं, आता तिला एवढी माझी गरज असताना मी जाणं चुकीचं आहे. तुम्ही नका काळजी करू, चला आपण मस्त गाणी ऐकूया. आता बघूया समर स्वानंदीचं काय काय बघायला मिळतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.